आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी महायुती सरकार संदर्भात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले आहेत। यावेळी पत्रकार बांधवांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी रोखठोक उत्तरे दिली। हर्षवर्धन दादा सपकाळ म्हणाले की विधान परिषद निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचंही मतदान व्हावे। मतदान वाढले तरच पैशाचा होणारा घोडेबाजार थांबेल। सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, ही फसवी कर्जमाफी आहे, याला सरसकट स्वरूप द्यावं। रोहित पवार यांना आश्वासन मिळाल्याने त्यांनी आणटायक आंदोलन स्थगित केलं। भाजपचे नेते जस बोलतात तसं वागत नाहीत, दिलेला आश्वासन पाळत नाहीत। मुख्यमंत्री धादांत खोट बोलतात, त्याची पुनरावृत्ती होऊ नये। इम्तियाज जलील यांनी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याची भूमिका घ्यावा। भाजपची दंडेलशाही थांबवण्यासाठी निवडणुकीत उभे ठाकलो आहोत। अपक्ष लहान पक्ष, त्याचबरोबर सत्तेतील ज्यांचा भ्रमनिरास झाला अशांनी महाविकास आघाडीला मतदान करावं। स्मार्ट मीटर हा सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचा आणि अदानी अंबानीच्या घशात पैसा घालण्याचा डाव आहे। देवेंद्र फडणवीसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देखील स्मार्ट मीटरचा तात्काळ रद्द करावा। इंधनाच्या बाबतीत नफेखोरी हा भारत सरकारचा धंदा बनला आहे। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये 4000 EVM मशीन जळणं आणि नीट परीक्षेचे डॉक्युमेंट जळणं, यामध्ये चोर तो चोरवर शिरजोर असा भारतीय जनता पार्टीचा कित्ता गिरवण सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। खोटे प्रकरण पुढे करून आमच्या काँग्रेस नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। शैक्षणिक संस्थेच्या मान्यतेसाठी बनावट कागदपत्राचा आरोप खोटा आहे। राहुल बोंद्रे यांच्यासोबत आमचा पक्ष उभा आहे। माझ्या बाबतीत पक्षात कोणीही नाराज नाही। स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाला माझे समर्थन आहे। भारतीय जनता पार्टीसोबत लढण्याकरिता आणि त्यांना खाली खेचण्याकरिता काँग्रेसच एकमेव सक्षम पक्ष आहे। राहुल गांधी हेच या देशातील आशेचा किरण आहेत। त्यामुळेच इतर पक्षाच्या विलिनीकरणाच्या देशभर चर्चा सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशा भिंती रंगवण्याची वेळ आली आहे। 1.5 पालकमंत्र्यांचा 1.5 दमडीचा कारभार हा बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे। भाजीमध्ये कमी तेल वापरण्याचं पंतप्रधान सांगत असतील तर त्यातच सर्व आहे। रिझर्व्ह बँकेकडे असलेल सर्व 2 मोडण्याची वेळ सरकारवर आली आहे। अनेक पातळीवरून आलेल्या प्रस्तावाला प्रदेश काँग्रेस पातळीवरून मान्यता देण्यात येईल। काँग्रेसची जी गटबाजी आहे किंवा काँग्रेसच्या जे तुम्ही जे उमेदवार देतात ना त्यांची विश्वासार्हता राहत नाही आणि असं अजिबात नाही। ही 17 ठिकाणी या निवडणुका होत आहेत आणि या सर्व ठिकाणच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर दागदपटी केल्याचं आढळून येत आहे। त्यामुळे निवडणुका म्हणजे हा लोकशाहीचा सण, या सणाला सादर करत असताना ज्या आर्थिक आणि सरकारच्या पातळीवर जो दबाव आणला जातो, यामुळे अलीकडच्या काळात या गोष्टी अशा वारंवार बघाव्या लागतात। मुळात या एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवसेंदिवस पैशाचा खेळ होत चाललेला आहे। यावर सोल्युशन काय, तर याचं सोल्युशन म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना देखील मतदार केलं पाहिजे, जेणेकरून मतदारांची संख्या वाढेल आणि मतदारांची संख्या वाढल्यानंतर हा घोडेबाजार जो लावलाय तो नियंत्रणात कुठेतरी आणता येईल। आज रोजी या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा आणि सरकारच्या शक्तीचा वापर बघायला मिळतो। ही समस्या ही सरकार निर्मित आहे आणि सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचं नेतृत्व हे सक्षम नाही, त्यांनी केलेली विकास कामं ही खोटी आहेत, म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर पैशाचा उपयोग करावा लागत आहे। मान्य करा। मात्र आता पंतप्रधानच सांगायला लागलेत की भाजीत कमी तेल वापरा, भाजीला फोडणी द्या, सोनं खरेदी करू नका। याचा अर्थ स्पष्ट आहे आणि आपल्या जेवढ्या काही FDs होत्या, जेवढं काही आपल्या जवळ रिझर्व्ह बँकेजवळ सोनं होतं, हे सर्व जे आहेत हे मोडण्याची वेळ आता भारत सरकारवर आलेली आहे। पीएम जवाहरलाल नेहरू कांग्रेस शासन में लाल चौक पर तिरंगा नहीं लहराया जा सकता था, अभी मोदी जी इसलिए लहराया जा चुका है। इसके बारे में क्या कहेंगे? सांसद ने कहा है अनिल बोलते बेवकूफी क्या होती है उसका वो प्रदर्शन है। जो स्वाक्षरी लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल ने कश्मीर के विलीनीकरण के संदर्भ में राजा हरि सिंह के साथ जो की थी और जो वादा
उन्होंने उस दस्तावेज में किया था, उस दस्तावेज को ही चैलेंज कहीं ना कहीं ये महोदय कर रहे हैं। जो बात सरदार वल्लभ भाई पटेल ने तय की है उसकी शिकायत करने इतना उनका कद नहीं है। रही बात पंडित जवाहरलाल नेहरू की, तो 11 साल वो जेल में क्यों रहे, किन किन मामलों में रहे, क्या उन्होंने क्षमा मांगी थी, इसका भी वो एक बार जायजा ले। और उसके साथ साथ आजादी मिलते समय फ्रीडम ऑफ द जो आधी रात का जो हमारा आजादी थी उसमें उन्होंने जो किया हुआ जो स्पीच है नेहरू जी का, वो भी एक बार पढ़े, डिस्कवरी ऑफ इंडिया भी एक बार पढ़े, ताकि राष्ट्र क्या होता है और तिरंगा कैसे उभरा है ये उनके संज्ञान में आ जाएगा। एक महिला या सगळ्या चर्चेचा एकच कारण आहे की भारतामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या जुलमी आणि हुकुमशाही कारकिर्दीला फक्त आणि फक्त काँग्रेसच लढत देऊ शकतो। त्यामुळे काँग्रेस हाच भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्याकरता आणि लढण्याकरता सक्षम असा पर्याय उरलेला आहे। आणि राहुल गांधी हेच या देशातला आशेचा किरण आहे आणि या अनुषंगानं या मित्रपक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा देशभरात सुरू आहे। अधिकृत सांगा की असं काही प्रस्ताव दिला गेला आहे का राष्ट्रपतीला? नाही, या संदर्भात अधिकृत बोलण्यात दिला आहे का मिळाला आहे या दोन्ही सांगणं हे चुकीचं ठरेल। या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही जे उभं ठाकलो आहोत ते भारतीय जनता पक्षाची जी हुकुमशाही आहे, दंडेलशाही आहे, तिला थांबवण्याकरता रोखलेलं। ते या निमित्तानं आम्हाला सर्वांनी, लोकशाही प्रेमी सर्वांनी मतदान करावं। शेकाप असेल, महाविकास आघाडीचं तर आव्हान आहेच आहे, इतप्पर काही अपक्ष जे आहेत किंवा सत्तेमधले जे लोक आहेत ज्यांना आता भ्रमनिरस झाला आहे त्यांनी देखील कुठेतरी निषेध म्हणून आता विरोधामध्ये महाविकास आघाडीला, काँग्रेसला मतदान केलं पाहिजे। थेट ज्या सर्व स्तरावरील जे अपक्ष आहेत त्या अपक्षांसोबत जे काही क्षेत्रीय पक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत त्यांनी करावं। इम्तियाज जलील यांनी देखील या संदर्भामध्ये कुठेतरी आपली भूमिका स्पष्ट करत असताना काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करावी। शेतकरी कर्ज